एकदा महर्षी गर्ग आणि महर्षी ऋत्वाक यांच्या चर्चेच्या शेवटी जेव्हा महर्षी ऋत्वाक क्रोधित झाले तेव्हा त्यांनी रेवती नक्षत्राला शाप दिला, ज्यामुळं रेवती नक्षत्र आकाशामधून गळून एका पर्वतावर पडलं. पुढं त्या पर्वताला रैवतक असं नाव पडलंय. याच पर्वतावर एका सुंदर आणि खूपच देखण्या अशा बालिकेचा जन्म झाला. तिचा जन्म काय झाला आणि जणू काही साक्षात लक्ष्मीचं आगमन झालं असा तो पर्वत समृद्ध झाला. तिचं नाव रेवती ठेवण्यात आलं. महर्षी प्रमुच यांनी या रेवतीचा सांभाळ केला, तिला मोठं केलं. पुढं तिच्या लग्नाचं वय आल्यानंतर तिनं आपल्या वडिलांना अट घातली की तुम्ही जर रेवती नक्षत्राला पुन्हा आकाशात स्थान मिळवून दिलं तरच मी लग्नासाठी तयार होईन. लेकीचाच हट्ट, त्यामुळं तिच्या हट्टापायी महर्षी प्रमुच यांनी रेवती नक्षत्राला परत आकाशामध्ये स्थान मिळवून दिलं. असं हे नक्षत्रचक्रातलं 27वं म्हणजे शेवटचं नक्षत्र रेवती नक्षत्र. या नक्षत्रामध्ये हे शेवटचं असल्यामुळं शक्ती थोडी कमी आहे असं म्हणतात. याला इंग्रजीमध्ये झीटापेशियम असं म्हणतात. 4ही चरण मीन राशीत येत असल्यामुळे हे चतुष्पाद नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे, राशीचा स्वामी गुरु आहे आणि दैवत हे पूषा नावाची देवता आहे. त्यामुळे या नक्षत्रात बुधाची बुद्धिमत्ता, चातुर्य, गुरुची भूतदया, उदारपणा, मानवता तसंच पूषा देवतेचा थंड आणि शीतलपणा यांचा सुंदर संगम झालेला आहे. हे नक्षत्र एकदम सॉफ्ट आणि मैत्रगणी नक्षत्र आहे. हे अंधलोचनी नक्षत्र असल्यामुळं यावर हरवलेली वस्तू ही खूप कमी प्रयत्नात पटकन सापडते. या नक्षत्रामध्ये साधारणपणे 32 तारे आहेत, परंतु ते अतिशय फिकट असे तारे आहेत. यांची आकृती ही मृदुंगासारखी आहे असं म्हणतात. हे शुभ आणि देवगणी असून सत्वगुणांनी भरपूर भरलेलं नक्षत्र आहे. हे थोडे नशीबवान आणि ऐश्वर्य भोगणारं असं नक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्माला आलेल्या व्यक्ती या सत्यप्रिय, बुद्धिमान, चतुर पंडित, कायद्याचं पालन करणाऱ्या, न्यायी, दयाळू, सदाचारी अशा असतात. त्यांना दुसऱ्याशी जुळवून घेणं आणि सामोपचारानं वागणं अगदी सहज जमून जातं. रेवती मीन्स प्रॉस्परस. असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मीचा जन्मसुद्धा रेवती नक्षत्रात झाला आहे. हे नक्षत्र शुभ गुण आणि ऐश्वर्य देणारं असलं तरी या व्यक्तींना सक्सेसफुल होण्यासाठी कोणाच्या तरी मदतीचा हात लागतो. या नक्षत्रामध्ये सौंदर्य, बुद्धी आणि संपत्ती यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. बराचसा सुखवस्तू आणि बुद्धिमान वर्ग हा या नक्षत्राखाली येतो. हे नक्षत्र कायद्याला फार चांगले असल्यामुळं वकील, न्यायाधीश यांसारखे लोकही या नक्षत्रात आपल्याला बघायला मिळतात. साधारणपणे जलतत्वाच्या राशीत येत असल्यामुळं साथीचे रोग यांना पटकन होतात. त्यामुळे रेवती नक्षत्र असलेल्या लोकांनी व्हायरल इन्फेक्शनच्या दृष्टीनं काळजी घेतली पाहिजे. मुहूर्तशास्त्रामध्ये हे नक्षत्र सगळ्या शुभकामांना चांगलं म्हटलं गेलंय. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, हिराबाई बडोदेकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, देवानंद, संत तुकाराम, मार्टिना नवरातिलोवा, स्मिता तळवलकर, दिव्या भारती, दत्तो वामन पोद्दार यांच्यासारखे अनेक लोक या नक्षत्रावर जन्माला आलेले आहेत. यासारखीच अजून काही माहिती तुमच्याकडे असेल तर माझ्यापर्यंत नक्की पोचवा, मलाही ऐकायला आवडणार आहे. थँक्यू. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.